सचिन हनुमंत रणदिवे, जनसत्ता न्यूज मराठीचे मुख्य संपादक. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणं, सत्य व निष्पक्ष व जनहिताची पत्रकारिता करत समाज प्रबोधनाचं मोलाचे कार्य करणारे, ग्रामीण भागातील जनतेला समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सचिन भाऊ साठे, मुख्य संपादक, जनसत्ता न्यूज मराठी. सचिन भाऊ रणदिवे यांचा या ठिकाणी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्राध्यापक तानाजी लोखंडे साहित्यरत्न लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या प्रतिमेस पूजन करून स्मरून आजच्या या रोकठोक न्यूज मीडियाच्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू, पत्रकार भगिनी, तसेच सुजाण नागरिक, आजचा हा समाजातील गुणवंत लोकांचा गौरव सोहळा हा येणाऱ्या भावी पिढीला एक प्रेरणा असते. हा जो आपण गौरव पुरस्कार देतो तो समाजातून येणाऱ्या नव्या व्यक्तीला वाटतं की अरे मीही त्यांच्यासारखं झालं पाहिजे. आपण एक प्रकारची येणाऱ्या व्यक्तीला प्रेरणाच देत असतो. पोलीस आणि पत्रकार बांधव यांचं काम एकसारखंच आहे. आता एकसारखं कसं आहे सांगतो. पोलीस समाजातून जे काय संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ही ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करत असतो. समाजामध्ये जे का रंजले गांजले त्यांना साथ देत असतो आणि जे का चोर, दरोडेखोर यासारख्या वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करत असतात. त्याचप्रमाणे पत्रकार बांधव हे सुद्धा समाजामध्ये वाईट असणाऱ्या वृत्ती ह्या पुढे आणत असतात आणि तसेच लोकांच्या भावना, लोकांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवत असतात. हे दोन्हीही समाज जागृतीचं काम करत असतात. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं मी अभिनंदन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमात मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व पत्रकार बांधवांनी सत्य आणि निर्भीड आणि समाजहिताची पत्रकारिता अशीच पुढे ठेवावी, चालू ठेवावी याकरता सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. संपादक मकरंद साठे साहेब हा उपेक्षित सर्वसामान्य घराण्यातला मुलगा. क्लूस गावमध्ये त्यांचं असलेलं वास्तव्य पत्रकारिता निर्भीड आहे, नावामध्ये प्रामाणिकपणा आहे, अखंड आयुष्य जनसेवेसाठी त्यांनी आपलं झिजवलं आणि अतिशय प्रामाणिकपणे रोखोक न्यूजच्या माध्यमातून सुरू असलेलं आंदोलन पुढे नेलं.
आणि त्या वृत्तपत्राचा आज 60वा वर्धापन दिन आहे. मी सामाजिक चळवळीमध्ये काम करत असता समाज हिताची, देश हिताची, राष्ट्र हिताची आंदोलने करत असतात राज्यामध्ये तळागाळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झालेला असताना मी घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी छोटासा व्हिडिओ काढून त्या घटनेचं गांभीर्य मकरंद साठे साहेबांना पाठवल्यानंतर माझ्या परस्पर मकरंद साठे साहेब रोखोक न्यूजच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अतिशय परखड लेखणीतून त्या झालेल्या अन्यायाचा आवाज या संबंध महाराष्ट्रामध्ये दाखवत होते आणि त्यांच्या या रोखोक न्यूजच्या बातमीतून पोलीस प्रशासन खडबडून उठायचे. पोलीस प्रशासन खडबडून उठायचं आणि संबंधित पोलीस स्टेशन असेल एसपी त्या पोलीस स्टेशनला आदेश द्यायचा आणि संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन त्या घटनेचा पाठपुरावा करून त्या पीडिताला न्याय तात्काळ न्याय मिळायचा. त्यांच्या कार्याचं मी कौतुक करतो.